नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज मी तुम्हाला खुसखुशीत चकली करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण 1 किलो तांदूळ धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले आहे. हे तांदूळ सुकल्यानंतर आपण पोहे, या डब्याने मी 1 डबा पोहे घेतलेले आहे. आपले नेहमीचे पोहे आहेत. त्यानंतर त्याच डब्याने मी अर्धा डबा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच डब्याने मी 2 डबे तांदूळ घेतलेले आहे. आता आपण हे गरम करून घ्यायचं आहे. आपण थोडेसेच गरम करून घ्यायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला. आपल्या हाताला गरम लागेल असं वाटले तर आपण काढायचं. त्यानंतर पोहे गरम करून घ्यायचे. पोहे पण हलकेसेच गरम करून घ्यायचे आपल्याला. आपले पोहे पण गरम झालेले आहेत. हे पण आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण फुटाण्याची डाळ गरम करून घ्यायचा. फुटाण्याची डाळ पण आपली गरम झालेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी धने, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा असं आपण गरम करून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपण दळून आणायचं आहे. हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपण पीठ चाळून घेतलेलं आहे. त्या पिठात मी सुहाना चकली मसाला वापरले आहे. ह्याच्यात सुहाना चकली मसाला वापरले. चवीपुरतं मीठ. मी वरून मिरची पूड टाकलेली नाही आहे, कारण त्यात मिरची पूड असते, पण जास्त मिरची पूड घातल्याने आपल्याला चकली खाल्ल्यावर जळजळते. त्यामुळे जास्त मिरची पूडचा मी वापर केलेला नाही आहे. त्यानंतर त्याच डब्याने मी पाऊण तेल घेतलेलं आहे. तेल पाऊणपेक्षा कमी घेतले तर चालेल, पण जास्त घेऊ नका. आपण ते आता गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात तीळ टाकायचं आहे. आपले तीळ जर तडतडीत उडले, गरम झालेलं आहे. आता हे आपण तेल त्या पिठात ओतून घ्यायचं आहे. आपण ह्यात सर्व तेल पिठात ओतून घेतलेलं आहे. परत आपण थोडं चमच्याने वर खाली करून घ्यायचं आहे. छान असं आपण मिक्स करून घेऊया हाताने. आपण एकसारखे असं मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असं आपलं तेल सर्व पिठाला लागले पाहिजे. मी त्याच डब्याने दीड डबे पाणी गरम करून घेत आहे. तेलाच्या डब्यात घेतल्यामुळे पाणी तेलकट दिसत आहे आपल्याला. पाणी कडक झाले की आपण ह्या पिठात घालायचं आहे. आता आपण व्यवस्थित असं वर खाली करून घेऊ. चमच्यानेच करायचे कारण पाणी गरम होतं आपलं. आता आपण हाताने थोडे व्यवस्थित त्याला वर खाली करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याला असं दाबून 10-15-20 मिनटं ठेवायचे आहेत आपल्याला. आपण 15-20 मिनिटांनी आपले पीठ काढून परत एकदा असं वर खाली करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढे एका ताटात काढून मळून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ इथे व्यवस्थित मळायचं आहे. इथं आपण गार पाण्याचा वापर केला तरी चालतोय. थंड आपण इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जरा उशीर मळायचं आहे आपल्याला. इथं आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. हे मळणं हेच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आता आपला हा गोळा साच्यात घालायचा आहे.
आपण आता आपल्या पाहिजे त्या आकारात चकली पाडून घ्यायचे. चकलीला काटे पण भरपूर आलेले आहेत. आपली छान अशी चकली तयार झाली आहे. आता आपण हे तेलात सोडूया. तीन ते चार आपण चकल्या सोडून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं आपण हळूवारपणे पलटी करायची. हे आपली चकली भाजून तयार झाली आहे. कलर छान आलेला आहे. ही आपली चकली तयार झाली. आपल्याला रेसिपी आवडली तर शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा. आपली एकदम खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे.